सर्व महिलांना मोठी आनंदाची बातमी. महिलांना मोठी भेट. सर्व काही मोफत. यामध्ये पिठाची गिरणी आहे, प्रिंटर आहे, शिलाई मशीन आहे, टॅब आहे, भांडी आहे. तर अगदी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आता सर्व महिलांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, यामध्ये महिलांना मिळणार आहे पिठाची गिरणी, शिलाई मशीन, प्रिंटर, टॅब, भांडी. तर अगदी मोफत नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करा आणि वस्तू घ्या. तर यामध्ये वस्तू मिळणार आहे पिठाची गिरणी, शिलाई मशीन, प्रिंटर, टॅबलेट, भांडी सेट. तर आता सर्व महिलांकरिता ही मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत, याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अर्ज करा आणि वस्तू घ्या. अर्ज कसा करायचा आहे हे आपण इथं पाहणार आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक. तर या जिल्ह्यांमध्ये जे की अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता लवकरच अर्ज इथं सुरू होणारे जे की जिल्हे आहे, यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, याचप्रमाणे परभणी, हिंगोली. तर असे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज इथं सुरू होणार आहे. याचप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये कोण पात्र आहेत, तर यामध्ये अर्जदार महिला असणे आवश्यक आहे. वय त्यांचं 18 ते 60. महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. BPL किंवा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे SHG प्राधान्य महिलांना इथे देण्यात येते. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, तर यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, DBT खातं आणि फोटो. आता यामध्ये प्रिंटर असेल, शिलाई मशीन असेल, जे काही लाडक्या बहिणींसाठी, त्याचप्रमाणे सर्व महिलांकरिता ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे मोबाईल नंबर इथं लागणार आहे. आता महिलांना ही योजना का दिली जाते, तर बरेच लाभार्थ्यांची इथं प्रश्न आहेत. तर यामध्ये मुख्यतः आता यामध्ये महिलांना स्वावलंबी बनवणे, म्हणजे महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यास जे काही इथं त्यांना प्राधान्य देणे. त्याचप्रमाणे यामध्ये घरबसल्या ते त्यांचं उत्पन्न करू शकते. त्याचप्रमाणे पिठाची गिरणी मिळून पैसे कमवता येतात. शिलाई मशीन, कपडे शिवून पैसे कमवता येतात. आता गरीब व आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना मदत म्हणून, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतात, तर त्यासाठी ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. योजनेच्या अंतर्गत सेल्फ हेल्प ग्रुप या महिलांना प्रोत्साहन करून गटामध्ये काम करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देते. तर ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि शहरी भागातील महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता ही योजना मोफत वस्तू दिली जात नाही, तर कमाई सुरू करण्यासाठी एक संधी आहे. याचप्रमाणे आता फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी, तर यामध्ये सर्वप्रथम मोफत जर तुम्हाला वस्तू पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म या अशा प्रकारचा इथं राहणार आहे. यामध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. वैयक्तिक माहिती तुम्हाला पर्सनल माहितीमध्ये संपूर्ण नाव, जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायचं आहे, वय टाकायचं आहे. याचप्रमाणे इथं महिला सिलेक्ट करायचं आहे लिंकमध्ये. याचप्रमाणे संपर्कासाठी यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका. यानंतर इथे आपलं पत्ता, यामध्ये तुमचं तालुका, जिल्हा, गावाचे नाव, पिनकोड, हे तुम्हाला संपूर्ण माहिती, बेसिक माहिती भरायची आहे. यानंतर इथे आपलं 4 नंबरला आधार क्रमांक आणि रेशन कार्ड नंबर. आता तुमचा रेशन कार्ड नंबर ऑनलाईनवाला टाकला तरी चालेल, किंवा रेशन कार्डवरती नंबर राहते ते नंबर टाका, आधार नंबर टाका. यानंतर वार्षिक उत्पन्न किती ते 5 नंबरला ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. BPL कार्ड आहे का, होय असेल तर होयवरती क्लिक करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. यानंतर बँकेचं तपशीलमध्ये बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड. यानंतर आता योजना निवडायच्या 7 नंबरला. यामध्ये अशी टिक मार्क करायची आहे जी की तुम्हाला पाहिजे असेल. पिठाची गिरणी पाहिजे असेल तर त्यावरती क्लिक करा, शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यावरती क्लिक करा, प्रिंटर. तर आता यामध्ये तुम्हाला योजना सिलेक्ट करायची आहे. टॅबलेट आहे, भांडी सेट आहे. याचप्रमाणे आता भरपूर आहे. यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करा आणि त्यांचं नाव लिहून टाकून द्या. यानंतर कागदपत्र अपलोड करा. यामध्ये आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवासी दाखला आहे, बँकेचं पासबुक आहे, फोटो आहे, डिक्लेरेशन फॉर्म आहे. आय एम ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. आता जे काही तुम्हाला एक लेखी अर्जसुद्धा तुम्हाला देतो, तर यामध्ये प्रति मान्य अधिकारी, महिला व बालविकास, पंचायत समिती. याचप्रमाणे तुमचा तालुका, जिल्ह्याला मोफत साधन वितरण, गिरणी, शिलाई मशीन, टॅब योजनेसाठी अर्ज. महोदया, विनंती अशी आहे की मी खालील सही करणारी
जे की अर्जदार विभागामार्फत सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत साधन वितरण योजनेचा लाभ घेऊ इच्छितो. मी या योजनेअंतर्गत सर्व अटी व शर्ती पूर्ण करत असून मला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा ही नम्र विनंती. माझ्या वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, पत्ता टाकायचा आहे, याचप्रमाणे आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, याचप्रमाणे अर्ज जे काही आहे मध्ये पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल, प्रिंटर असेल, टॅब असेल, भांडी सेट असेल तर इथं सर्व कागदपत्र त्यासोबत जोडून कृपया माझा अर्ज मान्य करून मला या योजनेचा लाभ द्यावा. धन्यवाद. आपला विश्वासू, स्वाक्षरी, दिनांक, नाव, स्थानिक आपलं गावाचे नाव. आता अर्ज कुठे द्यायचा आहे, नेमका अर्ज कुठे करायचा आहे, तर आता यामध्ये जे काही तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तर आता शहरी भागासाठी ग्रामपंचायतमध्ये तुम्ही चौकशी करा ऑफलाईनद्वारे. आता याचप्रमाणे पंचायत समिती योजना जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तर इथं जाऊन चौकशी करा की ही योजना इथं सुरू आहे की आपल्या जिल्ह्यांमध्ये. आता कंचितच जिल्ह्यांमध्ये फक्त योजना सुरू करण्यात आलेली आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात योजना सुरू झालेली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यात इथं योजना इथं राबवण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभागामध्ये याची चौकशी करा आणि इथं जर तुम्हाला फॉर्म भेटला तर तो फॉर्म भरून तिथं सबमिट करायचा आहे किंवा जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे का. तर आता महिलांकरिता हे गुड न्यूज आहे. आता महिलांना जे काही या योजनेचा लाभ देण्यात येत आहे, सर्व महिलांनी यासाठी अर्ज करा आणि वस्तू या योजनेचा लाभ घ्या. तर आता शिलाई मशीनसाठी बांधकाम कामगार योजना आहे, टॅबसाठी महात्मा ज्योतिबा फुले आहे, भांडीसाठी बांधकाम कामगार योजना आहे. तर अशा विविध योजना इथं राबवण्यात येत आहे, परंतु आपल्याला माहिती नसते. तर माहिती जर करून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा. सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल.